नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. याच्यामध्ये जिल्हा परिषदची भरतीचे आता खूप सारे जाहिराती आलेल्या आहेत. त्या जाहिराती तुम्ही पाहितल्याच असतील, परंतु भरपूर जणांना त्याची शैक्षणिक अर्हता काय आहे, प्रत्येक पोस्टनुसार त्याची शैक्षणिक अर्हता ही समजायला जड जात आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये तुम्ही शैक्षणिक अर्हता तुम्हाला काय आहे, कोणत्या पोस्टला कोणती अर्हता आहे समजून येईल व तुम्हाला फॉर्म भरायला सुद्धा याच्यामध्ये सोयीस्कर जाईल. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जर आपण आरोग्य सेवक पहिलं जे आहे आरोग्य सेवक हे जर पाहितलं तर पुरुष 40% ह्याच्यामध्ये हे आहे. तर ह्याच्यामध्ये विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत म्हणजे 12वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार जे आहेत विज्ञान विषय म्हणजे सायन्स घेऊन अशा जे आहेत आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्त नंतर 3 संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील. म्हणजेच तुम्ही विज्ञान विषयामधून 12वी उत्तीर्ण असला पाहिजे. तसेच त्यांचे आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी जो 12 महिन्यांचा मूलभूत पाठ्यक्रम आहे तो यशस्वीरित्या पूर्ण केला पाहिजे किंवा तो जर नसेल तर त्याच्यामध्ये 3 संधीमध्ये यशस्वीरित्या तुम्हाला प्रशिक्षण नियुक्ती म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही प्रशिक्षण घेतलं गेलेलं पाहिजे. नंतर आहे आरोग्य सेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी हा असे त्याचं स्वरूप आहे. विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत उत्तीर्ण झालेले उमेदवार राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोधक कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून 90 दिवसांचा अनुभवधारकांना प्राधान्य देण्यात येईल. मलेरिया प्रतिरोधक कार्यक्रम जे आहे त्यांनी जर 90 दिवसापेक्षा जास्त काम केलं असेल तर 90 दिवसांनी ज्यांनी काम केलंय अशांना ह्याच्यामध्ये प्राधान्य देण्यात येईल. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा मूलभूत अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्तीनंतर 3 संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक आहे. तुमची नियुक्ती झाल्याच्या नंतर तुम्हाला हे प्रशिक्षण दिलं जाईल. त्याच्यामध्ये 3 संधीत तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील. त्याच्यामुळे फक्त तुम्ही ह्याच्यामध्ये 12वी पास असला पाहिजे. ती कोणती घेऊन तर सायन्स घेऊन तुम्ही 12वी पास असला पाहिजे आणि त्यांचा 12 महिन्याचा जे मूलभूत कोर्स आहे तो केलेला पाहिजे किंवा तो पूर्ण नसेल तर मग तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल आणि ते 3 संधीमध्ये तुम्हाला ते प्रशिक्षण पास झालेलं पाहिजे तरच तुम्हाला याच्यामध्ये जॉईनिंग भेटून जाईल. नंतर आहे आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक महिलांसाठी हे जे आहे ते आहे त्यांची अर्हता प्राप्त सहाय्यकारी प्रसाविका तसेच महाराष्ट्र परिचार्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचार्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील त्यांनाच ही परीक्षा तुम्हाला देता येईल. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला जी परीक्षा जी घेतलेली आहे महाराष्ट्र परिचार्या आणि विदर्भ परिचार्यांनी नोंदणी झालेली जे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे विद्यार्थिनींनी जी परीक्षा दिलेली आहे त्यांनाच ही परीक्षा देता येणार आहे. नंतर आहे औषध निर्माण अधिकारी तर औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार म्हणजेच औषध निर्माण शास्त्रातील ज्यांची पदवी किंवा पदविका आहे म्हणजे जे डी फार्मने आहे किंवा बी फार्म आहे त्यांच्यासाठी ही पोस्ट आहे. नंतर आहे कंत्राटी ग्रामसेवक मध्ये किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे उच्च माध्यमिक मध्ये 12वी पास असलं पाहिजे आणि तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60% गुण असले पाहिजेत. म्हणजेच 12वी पास आणि नंतर त्याच्यासारखेच एखादा डिप्लोमा वगैरे असेल तर ते 60 गुणांटक्के सगळं पास असला पाहिजेत. नंतर शासनमान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका 3 वर्षासाठी अभ्यासक्रम जो असतो तो असला पाहिजे. शासनमान्य संस्थेची समाज कल्याणाची पदवी म्हणजे BSW किंवा माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषी पदविका 2 वर्षाचा अभ्यासक्रम एक असला पाहिजे किंवा कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती. म्हणजेच तुम्हाला जिथे जिथे किंवा वापरलेला आहे त्याच्यामध्ये कोणताही एक किंवा जरी असेल त्याच्यामध्ये ते तुमची कंप्लीट असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. नंतर संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाण धारण करणे आवश्यक आहे. म्हणजेच MSCIT ज्यांची झालेली आहे त्यांच्यासाठी हे एक ज्यांची MSCIT झालेली आहे त्यांनाच हा फॉर्म भरता येणार आहे. आणि तसेच तुमची जी किंवा दिलेले आहेत म्हणजे कृषी पदविका असली पाहिजे किंवा कृषी पदवी असली पाहिजे किंवा 12वी पास असलं पाहिजे किंवा दुसरं तशीच अर्हता प्राप्त असेल 12वी सारखीच तर 60 गुणांटक्क्यांसगळं पास असलं पाहिजे. असं त्याच्यामध्ये ज्या अर्हता आहे ते तुमच्या कंप्लीट असल्या पाहिजेत.
नंतर आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य बांधकाम आणि ग्रामीण पाणी पुरवठा. ह्याच्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका 3 वर्षाचा पाठ्यक्रम आणि तुल्य अर्हता धारण असतील तर असे उमेदवार. म्हणजे तुमचं स्थापत्य अभियांत्रिकी आणि विषयातील मान्यता पदवी किंवा पदविका जर असेल 3 वर्षाचा अभ्यासक्रम असेल त्याचा पास असेल तर त्यांना हे ह्या पदासाठी अप्लाय करता येणार आहे. कनिष्ठ लेखा अधिकारी. आता कनिष्ठ लेखा अधिकारी ज्यांचा आहे ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही सरकारी कार्यालय, व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील 5 वर्षाचा अखंड सेवेचा अनुभव असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. म्हणजे ज्यांची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी घेतलेली आहे परंतु सरकारी जे सरकारी कार्यालय आहे, व्यापारी भागीदार संस्था किंवा स्थानिक प्राधिकरण संस्था ज्या आहेत तिथे तुम्हाला 5 वर्षाचा अखंड अनुभव असला पाहिजे. म्हणजे 5 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला याच्यामध्ये हे फॉर्म भरता येणार आहे. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखापरीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्यांना अथवा प्रथम व द्वितीय वर्गातील पदवी धारण करणाऱ्या अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखाशास्त्र लेखापरीक्षा हे प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. या बाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा प्राधिकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती देण्यात येईल. म्हणजे ज्यांचं आता हे सर्व पदवी किंवा दिले आहेत किंवा अथवा दिलेले आहेत हे तुमचं कंप्लीट असलं पाहिजे. तसेच 5 तुम्हाला ह्याचा अनुभव असला पाहिजे. कोणता? तर सरकारी कार्यालयातला किंवा व्यापारी संस्थेतील जो अधिकार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला म्हणजे 5 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्राधान्य देण्यात येईल. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर आहे कनिष्ठ सहाय्यक. आता माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेले येतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी इंग्रजी टंकलेखनाचे दर मिनिटास 30 शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील आणि मराठी टंकलेखनामध्ये 50% गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील असे उमेदवार. परंतु असे की इंग्रजी विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले इतर भाषेतील टंकलेखनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना पसंती दिली जाईल. म्हणजे मराठी भाषा तसंच इंग्रजी भाषेचं जे टंकलेखन झालं आहे ज्यांचं त्यांना सुद्धा हा फॉर्म भरता येणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुमचं महाराष्ट्र ग्राम विकास जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय दिनांक 6 जानेवारी 1997 नुसार मराठी टंकलेखन आवश्यक राहील. परंतु 2 भाषांपैकी मराठी भाषेतील गतीच्या प्रमाणानुसार नियुक्त केलेले उमेदवार नियुक्त केलेल्या तारखेपासून 2 वर्षाच्या कालावधीत म्हणजेच 2 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही 40 शब्दांहून कमी नाही अशा टंकलेखनाचं प्रमाणपत्र मिळवू शकता आणि ते तुम्हाला ग्राह्य धरलं जाईल. म्हणजे नियुक्ती झाल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा हे प्रमाणपत्र मिळवून नियुक्ती करून घेऊ शकता. नंतर आहे कनिष्ठ सहाय्य लेखा. आता याच्यामध्ये शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार पाहिजेत. नंतर महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन जे वरचे जे सर्व मुद्दे आहेत ते ह्याच्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक लेखा जे आहे त्यांना याच्यामध्ये प्राप्त असलेलेच पाहिजेत. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर आहे मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिका. ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संविधानिक विद्यापीठाचे खास करून समाजशास्त्र गृहविज्ञान शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण आणि किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली असली पाहिजे. महिला बालविकास विभागाकडील शासन सूचना 4 जून 2021 नुसार ही पदवी धारण केलेली असेल असेच उमेदवार मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका याच्यासाठी अप्लाय करू शकतात. नंतर आहे पशुधन पर्यवेक्षक. पशुधन पर्यवेक्षक ह्याच्यासाठी काय लागतं तर संविधानिक विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील पदवी धारण करीत असलेले व्यक्ती किंवा पशुधन पर्यवेक्षक पशुपालन नंतर पशुधन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या बाबतीत पशुसंवर्धन संचालनाने दिलेली पुढील पदविका प्रमाण धारण करणारे व्यक्ती. म्हणजे आता पुढील जे पदविका दिलेल्या आहेत त्यावेळीच्या मुंबई राज्याने चालवलेल्या अभ्यासक्रमासह पशुवैद्यक पशुपालन अभ्यासक्रम हा असला पाहिजे किंवा पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्यातील विविध संविधानिक कृषी विद्यापीठे यांनी चालवलेले पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम हे पण असलं पाहिजे. म्हणजेच वरचं असलं पाहिजे किंवा खालचे हे दिलेले आहेत ते असलं पाहिजे किंवा
पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांनी चालविलेला पशुवैद्य व पशुसंवर्धन शास्त्रातील 2 वर्षाचा सेवा अंतर्गत पदविका अभ्यासक्रम हा असला पाहिजे आणि खालील संस्थांनी चालवलेल्या पशुवैद्य शास्त्राविषयासह दुग्धशाळा व क्षेत्र व्यवस्थापन पशुसंवर्धन पदविका हे 2 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम असला पाहिजे। ह्याच्यामध्ये ह्या विद्यापीठांनी जो अभ्यासक्रम चालवला आहे ह्याच्यानुसार हे जर असेल कंप्लीट तर तुम्हाला याच्यामध्ये फॉर्म भरता येऊ शकता। नंतर आहे महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या मार्फत चालवण्यात येणारा पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला पाहिजे। तसेच माहिती तंत्रज्ञान संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्याकडून वेळोवेळी विहित केलेले संगणक वापराबाबतचे प्रमाणपत्र धारण केलेले असले पाहिजे, म्हणजे MSIT कंप्लीट असली पाहिजे। हे जर असेल तर तुम्ही पशुधन पर्यवेक्षकसाठी फॉर्म भरू शकता। हे प्रयोगशाळा तंत्रज्ञ। आता प्रयोगशाळा तंत्रज्ञानासाठी काय लागेल, तंत्रज्ञासाठी काय लागेल, ज्याने मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र, हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र यासह विज्ञान विषयाने पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल। परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रामध्ये पदविका धारण करीत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य याच्यामध्ये दिलं जाणार आहे। हाफकिन संस्थेच्या वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये ज्यांनी तंत्रशास्त्रज्ञ म्हणून पदविका धारण केली आहे त्यांना ह्याच्यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे आणि असे विद्यार्थीच फॉर्म भरू शकतात। नंतर विस्तार अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी जे आहेत त्यांच्यासाठी ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषी विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही समतुल्य अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांना नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल। परंतु कृषी विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता, कृषी विषयक कामाचा अनुभव, कृषी पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान, ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल। हे एक त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। नंतर आहे विस्तार अधिकारी शिक्षण, वर्ग 3 वर्ग श्रेणी 2 याच्यामध्ये हे आहे। नंतर कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची BA BCom BSc ही पदवी किमान 50% गुणासह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यता प्राप्त B.Ed अथवा समकक्ष पदवी किमान 50% गुणासह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, अध्यापक विद्यालयातील शासनमान्य पदावरील सक्षम प्राधिकाऱ्याने वैयक्तिक मान्यता दिलेल्या किमान 3 वर्षाचा अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना विस्तार अधिकारी शिक्षण पदासाठी तुम्हाला फॉर्म भरता येऊ शकतो। हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। हे तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्या, त्याच्यामध्ये खूप सारे तुम्हाला ह्याच्यामध्ये हे दिलेले आहेत। तर त्याच्यामध्ये B.Ed व समकक्ष पदवी किंवा 50% गुणासह उत्तीर्ण असलेलंच पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। सर्वात शेवटचं आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक। याच्यामध्ये बांधकाम आणि लघु पाटबंधारे हे जे आहे त्याच्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यामध्ये माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे, म्हणजे माध्यमिक शाळेचं प्रमाणपत्र उत्तीर्ण असलं पाहिजे किंवा त्याच्यासारखंच एखादं परीक्षा उत्तीर्ण झालेलं असलं पाहिजे। त्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा 1 वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार संविधी मान्यता तत्सम खालील पाठ्यक्रम म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1 वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन वास्तुशास्त्री आरेखक किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर म्हणजे बांधकाम पर्यवेक्षक किंवा आरेखक म्हणजे स्थापत्य या 2 वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असेल किंवा सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचा अनुभव असेल तर ह्याचं प्रमाणपत्र असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। किंवा स्थापत्य अभियांत्रिकी ही पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील तर असे उमेदवार सुद्धा ह्याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात। हे सर्वात मोठी गोष्ट आहे आणि हे तुम्ही फॉर्म नक्कीच भरा। नंतर याच्यामध्ये सर्वात लास्ट दिलेला आहे उपरोक्त नमूद केलेले शैक्षणिक अर्हता यामध्ये काही विसंगती असल्यास सेवा प्रवेश नियम, शासन निर्णय, शासन परिपत्रक, शासन अधिसूचना ह्या अंतिम राहतील। म्हणजे हे जे नियम दिलेले आहेत ह्याच्यामध्ये जर काही बदल वगैरे असतील तर ते खाली दिलेले म्हणजे सेवा प्रवेश नियम असतील, शासन निर्णय असेल, शासन परिपत्रक असेल आणि शासन अधिसूचना असतील ह्याच्यामध्ये जे मुद्दे दिलेले आहेत ते अंतिम राहतील। याच्यामध्ये कसलाही बदल केला जाणार नाही, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे। या 15 पोस्ट आहेत, याच्यामध्ये मी तुम्हाला कोणत्याच पदासाठी काय लागत आहे सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही जॉईन व्हा। @aspirant_katta असं त्याचं टेलिग्राम चॅनलचे हे आहे, MPSC ॲस्पिरंट आहे जे नाव आहे त्याचं,
तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला म्हणजे अशाच व्हिडिओचे अपडेट भेटत राहील. थँक्यू.